नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. अतुल पडवळे यांच्या वाढदिवसानिमित्त एजे फाउंडेशन वतीने अन्नदान. इचलकरंजी गणेशनगर येथील युवक अतुल पडवळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एजे फाउंडेशनला यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता एजे फाउंडेशनला गोरगरीब निराधारांना अन्न वाटप करण्याकरिता स्वखर्चाने मदत केली. हा दृष्टिकोन केवळ पैसे वाचवत नाही तर वाढदिवसाला अधिक अर्थपूर्ण बनवतो. यावेळी DM बॉईज व एजे फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अर्जुन जुवे यांनी अतुल पडवळे यांचे आभार मानत फाउंडेशन व मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे बोलताना असे म्हणाले की वाढदिवसाचा खर्च टाळून तो निधी गरजू, अनाथालये किंवा आपत्तीग्रस्तांना मदत म्हणून दिल्यास निस्सीम आनंद मिळतो आणि सामाजिक जबाबदारी पार पडते. फटाके, प्लास्टिक सजावट किंवा फुलांचा अतिवापर टाळून पर्यावरणाची हानी कमी करता येते. त्याचबरोबर साधेपणाने साजरा केलेला वाढदिवस समाजाला एक चांगला संदेश देतो आणि दिखाऊ संस्कृतीला आळा घालतो. वाढदिवस म्हणजे केवळ वय वाढणे नसून आत्मचिंतन करण्याची, जुन्या चुका सुधारून नवीन ध्येय निश्चित करण्याची संधी असते. तरी सर्वांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सभोवताल असणाऱ्या निराधारांना आधार देण्याचे कार्य केले पाहिजे, असे आवाहन केले. या प्रसंगी रोहित भाटले, रुपेश चव्हाण, संतोष सांगा, वैभव चव्हाण, संग्राम पडियार, शंकर वाले, झुम्मन सय्यद, अनिल तिवडे सदर कार्याबद्दल समाजामध्ये एजे फाउंडेशनचा व अतुल पडवळे यांच्यावर कौतुकाचे वर्षाव होत आहे. नमस्कार, मी अर्जुन जुवे. एजे फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शनिवारी अन्नदान वगैरे करतच असतो. तरी अतुल पडवळे आमचे मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्याला त्यांच्या सहकर्त्यातून अन्नदान करण्यात आलेलं आहे. तरी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व आमचे एजे फाउंडेशनचे सदस्य आमच्याकडून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि इथून पुढे युवा वर्गाने आपल्या वाढदिवसानिमित्त समाज कार्यामध्ये असेच अन्नदान वगैरे गरजू लोकांना गरजू वस्तू देऊन मदत करा. नमस्कार, धन्यवाद.